नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र स्टेट 2026चं प्रिपरेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट मधून करत आहात, तर आज आपण पेपर 2 मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट युनिट क्रमांक 6 आणि 7 संबंधी मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज करणार आहे. हे एमसीक्यूज आपल्या एक्झाम साठी अत्यंत फायदेशीर राहतील, म्हणून सेशनला कंप्लीट बघा. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र स्टेट 2026 ची प्रिपरेशन करत आहे आणि या एक्झामला क्वालिफाय करण्याचे इच्छुक आहेत, तुमच्या तयारीला चालना देण्यासाठी आम्ही कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट आणलेला आहे. या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स राहतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स राहतील. जर लाईव्ह मिस झाले तर रेकॉर्डेड बघू शकता. कंप्लीट सिलेबसचे नोट्स म्हणजे ऑल 10 युनिट्सचे नोट्स आपल्याला व्यवस्थित दिले जातील. नंतर वीकली टेस्ट आपल्याला रिव्हिजन पर्पज साठी दिले जाईल. फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट जे आहे ते 20 पेक्षा जास्त मॉक टेस्ट आपल्याला अवेलेबल राहतील विथ एक्सप्लेनेशन. नंतर 4000 प्लस एमसीक्यूज आपल्याला दिले जाईल. पीवायक्यूज चे व्हिडिओ क्लास आणि पीडीएफ जे आहे ते आपल्याला दिले जाईल. आणि या कोर्सची सर्वात मोठी विशेषता, पेपर 2 ला जर आपण घेतला तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. द न्यू बॅचेस जी आहे याची 1 एप्रिल 2026 पासून सुरू होते आहे आणि या कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षाची राहील. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण हा कोर्स घेता आणि या कोर्सला फॉलो करता व्यवस्थित, तर नक्कीच आम्ही तुमचं सेट 2026 ची जी एक्झाम आहे महाराष्ट्र सेट 2026 ती 100% क्वालिफाय करून देऊ. फीस 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला कोर्स अवेलेबल होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचा आणि खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपने संपर्क करायचा. पहिला प्रश्न बघूया. What is the term for process of dividing the market into distinct groups of buyer with similar needs and characteristics? तर विद्यार्थी मित्रांनो, जसं इथे काय मार्केट आहे, ठीक आहे, या मार्केटला मी काय केलं की ॲज पर कस्टमर नीड्स, म्हणजे जेवढे कस्टमर नीड्स ज्यांच्या गरजा एकसारख्या आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात टाकलं, ठीक आहे, ग्रुप्समध्ये टाकलं आणि मार्केटला काय केलं, वेगळ्या वेगळ्या भागात डिवाइड करून टाकलं. तर याला काय म्हणतात, दिस इज टर्म्ड एज मार्केट सेगमेंटेशन. टार्गेट मार्केटिंग म्हणजे काय, आता टार्गेट करायचं असेल तर मी काय करेल, याच्यापैकी कोणतं सेगमेंट माझ्या कामाचं आहे त्याच्यावर संपूर्ण फोकस करेल आणि त्या एरियात आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस मार्केट करेल. टार्गेटिंग इज रिलेटेड टू सिलेक्शन. नंतर मार्केट पोझिशनिंग मध्ये काय करतात, मार्केट पोझिशनिंग मध्ये तुम्ही आपल्या कस्टमरच्या माइंडमध्ये युनिक सेलिंग प्रिपोजिशन क्रिएट करतात, एक ब्रँड इमेज जो आहे तो क्रिएट करतात. आणि मार्केट डिफरन्सिएशन मध्ये एक मार्केट दुसऱ्यापासून कसा वेगळा आहे तो आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. या क्वेश्चनचा आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर ए, मार्केट सेगमेंटेशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. A company adopting a product orientation is most likely to focus on customer satisfaction, prioritize innovation and product development, नंतर emphasizing aggressive promotional strategies आणि seek लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप. तर विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न सेम जवळजवळ आपल्या सेम असलेला आपल्या एक्झाम मधून इव्हॉल्युशन ऑफ मार्केटिंग किंवा मार्केटिंग ओरिएंटेशन मधून विचारला गेलेला आहे. तर इथे हा प्रश्न तुम्हाला प्रोडक्ट कॉन्सेप्ट विचारतो की तो कशाशी संबंधित आहे, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शनशी तर नाही राहणार, कारण इथे कोण आहे, इथे मार्केटिंग ओरिएंटेशनच्या अंतर्गत येतं. नंतर प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. प्रोडक्ट ओरिएंटेशन काय म्हणतो की कुठलाही कंझ्युमर जो आहे तो नेहमी काय क्वालिटी ओरिएंटेड प्रोडक्ट घेतो आणि क्वालिटी जेव्हा तुम्ही इनोव्हेशनला प्रायोरिटाइज द्याल, त्याला प्राथमिकता द्याल आणि प्रोडक्टमध्ये अजून डेव्हलपमेंट कराल, ठीक आहे. जसं पूर्वीच्या काही कीपॅड फोन आले, नंतर टच स्क्रीन फोन आले, मग अँड्रॉइड फोन आले, आता स्मार्टफोन येतात, ठीक आहे. तर हो काय होत गेलं, इनोव्हेशन होत गेलं. तर दिस इज प्रोडक्ट ओरिएंटेशन. तर ऑप्शन बी आपला राईट आन्सर होते. एम्फसाइज एग्रेसिव्ह प्रमोशनल स्ट्रॅटेजी, दिस इज रिलेटेड टू सेलिंग कन्सेप्ट. आणि सीक लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप, हे मार्केटिंग कन्सेप्टशी संबंधित. ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपल्या इथे राईट आन्सर होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मिस्टर आकाश goes daily outside for buying grocery and milk shop is located 10 kilometers away from his residence. Which of the following orientation is followed incorrectly in this example? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे आपल्याला काय विचारलं आहे, एक केस दिलाय. असा एक्झाम्पल वाला क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो की मिस्टर आकाश आहे, ठीक आहे, त्यांना किराणा आणि दूध घ्यायला दररोज जे आहे 10 किलोमीटर, म्हणजे त्यांच्या घरापासून 10 किलोमीटर दूर एक शॉप आहे, तिथे जावं लागतं. आणि या प्रश्नात हे विचारतात आहे की कोणतं असं ओरिएंटेशन आहे जे योग्य पद्धतीने ज्याचं अनुसरण केलं गेलं नाहीये. मार्केटिंग, आता या क्वेश्चनमध्ये ट्रिक आहे की बाहेर जात आहे
ठीक आहे, आणि मिल्क घ्यायला जातात. सपोज तुम्ही मिस्टर आकाश म्हणून स्वतःला अज्युम करा आणि तुम्हाला जर 10 किलोमीटर नुसतं दूध आणि ग्रॉसरी घ्यायला, किराणा घ्यायला जावं लागलं, तर इथे कोणता कन्सेप्ट मिसिंग आहे? ते इथे जो कन्सेप्ट मिसिंग आहे, आपल्याला वाटतो मार्केटिंग नाही, पण मार्केटिंग तर आहे ना, त्यांना घेऊन सॅटिस्फॅक्शन तर होत असेल म्हणून ते घेत आहे ना. मार्केटिंग ओरिएंटेशन कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर फोकस करतं, ते हे तर नाही होणार. सेलिंग ओरिएंटेशन जे आहे ते कंपनी सेंट्रिक असतं, ते हे पण इथे नाही होणार. प्रोडक्शन ओरिएंटेशन जे आहे, प्रोडक्शन ओरिएंटेशन इथे काय असतं की बल्कमध्ये तुम्ही प्रोड्यूस करा पण खर्च कमी आला पाहिजे प्रोडक्शनला. दुसरा केस येतो की प्रोडक्शन जो आहे, प्रोडक्शनमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण काय आहे की कस्टमरला गुड्स जे आहे ते अफोर्ड करता आले पाहिजे आणि इझिली त्यांना अवेलेबल राहायला पाहिजे. पण इथे तर येणं 10 किलोमीटर रोज येणं जात आहे ना, तर कुठे ना कुठे कन्व्हिनियन्सचा प्रश्न आहे. तर कन्व्हिनियन्स इज रिलेटेड टू व्हॉट? कन्व्हिनियन्स जे आहे ते कशाशी संबंधित आहे? प्रोडक्शन ओरिएंटेशनशी संबंधित आहे. ऑप्शन सी जो आहे तो इथे आपला राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच अरेंजिंग पोलिओ ड्रॉप्स कॅम्पेन्स for the children below 5 years is related to dash orientation. Marketing orientation, selling orientation, societal marketing concept आणि production orientation. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, पोलिओ ड्रॉप कॅम्पेन्स, ठीक आहे, जसं लहान मुलं जे असतात 5 वर्षाच्या खाली त्यांच्यासाठी काय पोलिओ ड्रॉप्स जे आहे ते अरेंज केले जातात. ठीक आहे, तर हे कशाशी संबंधित आहे? मार्केटिंग ओरिएंटेशनशी संबंधित आहे, सेलिंगशी संबंधित आहे, सोसायटल मार्केटिंगशी संबंधित आहे की प्रोडक्शन? मार्केटिंगचा अर्थ मी काय सांगितला की कस्टमर रिलेशनशिप लॉंग टर्म बिल्ड राहायला पाहिजे आणि कस्टमर जे आहे ते सॅटिस्फाईड झाले पाहिजे. ठीक आहे, तर मार्केटिंग ओरिएंटेशन इथे नाही होणार. सेलिंगमध्ये कंपनी सेंट्रिक, मोठ्या प्रमाणात कंपनी स्वतःचे प्रोडक्ट्स वगैरे प्रमोट करते आणि अनसॉल्ड प्रोडक्ट्स म्हणजे जे ग्राहकाला आवडत नाही फारसं तसे गुड्स जे आहे कंपनी विकण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जसं इन्शुरन्स वगैरे. ठीक आहे, सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट जे आहे तो काय म्हणतो की तुम्ही आपल्या कस्टमरला सॅटिस्फाईड ठेवा, त्याच्याबरोबर चांगले रिलेशनशिप बिल्ड करा आणि प्लस त्या कन्झ्युमरला सॅटिस्फाय करून सोसायटीचं पण वेलफेअर करा. ते जे पोलिओ ड्रॉप कॅम्पेन अरेंज करणं आहे हे कशाशी संबंधित आहे? इट इज रिलेटेड टू सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट. ऑप्शन नंबर सी आपला इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघू विद्यार्थी मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड युझिंग मल्टिपल टूल्स ॲट द सेम टाइम टू क्रिएट अवेअरनेस रिगार्डिंग द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस? म्हणजे मार्केटमध्ये जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस असतात त्याच्यात एकाच वेळी मल्टिपल सोर्सेसचा वापर करत आहे. म्हणजे जसं ॲडव्हर्टाइजमेंटचा वापर करतो, पब्लिसिटीचा वापर करतो, पब्लिक रिलेशनचा वापर करतो, त्याच्या व्यतिरिक्त जे आहे आपण सेल्स प्रमोशनचा वापर करतो आणि हे सर्व टूल्स जे आहे तुम्ही एकाच वेळी यूज करत आहे. ते एका वेळी यूज करायला जेव्हा प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस ज्याच्या माध्यमाने अवेअरनेस क्रिएट केल्या जातात त्याला काय म्हणतात? इंटिग्रेटेड मार्केटिंग. ओके, इंटरनल मार्केटिंग म्हणजे काय होतं? जेव्हा कंपनी काय करते, मार्केटिंग पॉलिसीज वगैरे प्रिपेअर करते. इंटिग्रेटेड मार्केटिंग इज रिलेटेड टू कम्युनिकेशन आणि परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्टची सेल्स वगैरे करतात. सो ऑप्शन नंबर ए इंटिग्रेटेड मार्केटिंग विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन मार्केटिंग what is the term for the process of setting marketing goals and determining the best ways to achieve them? Marketing research, marketing planning, नंतर मार्केटिंग एक्झिक्युशन आणि मार्केटिंग ॲनालिसिस. आता इथे काय करत आहे की मार्केटमध्ये नवीन काय काय कशा प्रकारे ग्रोथ करता येईल आपल्या बिझनेसची किंवा कंपनीची, याच्यासाठी काय करावं लागतं? मार्केट रिसर्च करावं लागतं. म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफाय त्याला त्याचं सोल्युशन फाइंड आउट केलं जातं. पण इथे हिंट काय दिली? प्रोसेस ऑफ सेटिंग मार्केटिंग गोल्स सेट करत आहे आणि त्याला कसं अचीव करता येईल याचे वेज डिसाईड करत आहे. बेस्ट वेज कोणते आहे ते तुम्ही बघत आहे. तर हे कशाने होतं? दिस इज डन बाय मार्केट प्लॅनिंग. कारण गोल सेटिंग आणि मेकिंग प्रिमायसेस वगैरे जे आहे हे मार्केट प्लॅनिंगमध्येच येतं. तर मार्केट प्लॅनिंग घेऊन जाईल. मार्केट एक्झिक्युशन इथे तुम्ही इम्प्लिमेंटेशन नाही केलं आहे, इथे जस्ट गोल सेट केल्या जात आहे. ते इम्प्लिमेंटेशन ऑप्शन जो आहे तो इथे डिलीट होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, तर वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये कोण कस्टमर्स आहे, किती कॉम्पिटिटर्स आहे, किती प्रमाणात आहे, तर दिस इज कम्स अंडर द मार्केट ॲनालिसिस. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्टेटमेंट 1 आहे मार्केटिंग आयडेंटिफाय द नीड्स अँड वॉन्ट्स
and offers respective products or services which never give them dissatisfaction. आणि स्टेटमेंट 2 आहे मार्केटिंग ऑफ सर्व्हिस नीड्स लेस एफर्ट ॲज कम्पेअर्ड टू द मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट. तर पहिला स्टेटमेंट काय म्हणतो की मार्केटिंग जे आहे ते नीड्स आणि वॉन्ट्स ओळखतात आणि नेहमी प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस कोणत्या आवश्यक आहे ते ओळखतात आणि प्रत्येक ऑफर करतात. आणि ऑफर केल्यावर म्हटलं की कुठलाही प्रोडक्ट जो आहे तो कधीच कस्टमरला डिससॅटिस्फॅक्शन देत नाही. तर हे तर शक्यच नाही आहे ना. कधी ना कधी असं होतं की बघ तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जी आहे ती आवडत नाही. फॉर एक्झाम्पल समोसा तुम्ही 4 ठिकाणी खाल्ला तर 3 ठिकाणी तुम्हाला आवडेल, एखाद्या ठिकाणी असंही होईल की आवडणार नाही है ना. तर कुठे ना कुठे आपण डिससॅटिस्फाई होतो. स्टेटमेंट 2 काय म्हणतो मार्केटिंग ऑफ सर्व्हिस नीड्स लेस एफर्ट ॲज कम्पेअर्ड टू मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट. तर सर्व्हिसची मार्केटिंग जी आहे त्याला एफर्ट्स ॲज कम्पेअर्ड टू प्रोडक्ट जे आहे ते जास्ती लागतात. इथे काय लिहिलं लेस. तर लेस शब्दामुळे हा स्टेटमेंट जो आहे तो चुकला आणि अल्टिमेटली आपला आन्सर काय बनेल ऑप्शन बी बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. कस्टमर नीड्स आर नॉट मच कन्सिडर्ड अंडर सेलिंग कन्सेप्ट. त्याच्यानंतर इन केस ऑफ प्रोडक्शन कन्सेप्ट कंपनीज वर्क ऑन ऑफरिंग हाय क्वालिटी प्रोडक्ट. नंतर मेंटेनन्स ऑफ होमोजिनिटी इन केस ऑफ ऑफरिंग सोशल बेनिफिट्स अँड सेफगार्डिंग द एन्व्हायरमेंट इज फोकस्ड अंडर मार्केटिंग कॉन्सेप्ट. आणि कस्टमर्स आर एक्सप्लॉयटेड अंडर प्रोडक्शन कॉन्सेप्ट. तर इथे कोणचं स्टेटमेंट बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. कस्टमर नीड्स आर नॉट मच कन्सिडर्ड अंडर सेलिंग कॉन्सेप्ट. ओके सेलिंग कॉन्सेप्ट नॉट मच कन्सिडर्ड अंडर सेलिंग कॉन्सेप्ट. सेलिंग कॉन्सेप्टमध्ये जे नीड्स आहे त्या काय होतात त्या तुमच्या कन्सिडर होतात. ओके नंतर इन केस ऑफ प्रोडक्ट कन्सेप्ट कंपनीज वर्क ऑन ऑफरिंग हाय क्वालिटी प्रोडक्ट्स. इथे नॉट करेक्ट पाहिजे. ठीक आहे इथे नॉट करेक्ट पाहिजे. नंतर ते हेही विधान जे आहे ते विधान बरोबर आहे ते हे आपलं नाही होणार. ठीक आहे नंतर मेंटेनन्स ऑफ होमोजिनिटी इन केस ऑफ ऑफरिंग सोशल बेनिफिट्स अँड सेफगार्डिंग द एन्व्हायरमेंट फोकस्ड अंडर. ते मार्केटिंगमध्ये नाही राहत. हे कुठे राहतं हे सोसायटल मार्केटिंगमध्ये राहतं. ठीक आहे मार्केटिंगमध्ये नाही राहत हे सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्टच्या अंतर्गत येतं. कस्टमर्स आर एक्सप्लॉयटेड अंडर द प्रोडक्शन कॉन्सेप्ट. तर हे पण काय आहे हे आपलं स्टेटमेंट जे आहे दिस इज इनकरेक्ट. ओके सो ऑप्शन नंबर जो बी आहे आपला जो हे आहे कंपनीज वर्क ऑन ऑफ इथे जो इनकरेक्ट आहे दॅट इज ऑप्शन नंबर सी अँड डी. ओके नेक्स्ट पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. अ कंपनी ऑफर्स प्रोडक्ट ॲट कन्व्हिनियंट प्लेस टू द कंझ्युमर. देन मार्केटिंग मिक्स ऑफ सर्विसेस कन्सिस्ट ऑफ 7 P's. ठीक आहे कन्सिस्ट ऑफ 7 P's इंक्लुडिंग पीपल अँड प्रोसेस ओनली. नंतर नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ द बायर कॅन बी फुलफिल्ड बाय ऑफरिंग क्वालिटी प्रोडक्ट. आणि ड्युरेबिलिटी अँड कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट आर रिलेटेड टू प्राइस एलिमेंट ऑफ प्राइस मार्केटिंग मिक्स. आणि लास्ट आहे इव्हॅल्युएशन ऑफ इम्पॉर्टंट आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ मार्केटिंग मिक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सगळ्यात पहिले तर काय विचारलं करेक्ट. ठीक आहे तर करेक्ट जे आहे इथे सांगायचे मार्केटिंग मिक्स ऑफ सर्व्हिस कन्सिस्ट ऑफ 7 P's. ठीक आहे 7 P's तर असतात इन्क्लुडिंग पीपल आणि प्रोसेस ओनली. तर पीपल आणि प्रोसेस नसतो फिजिकल एव्हिडन्स सुद्धा असतो. तर हा सेकंडवाला जो आहे तो तर इथे गेला. ठीक आहे नंतर नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ बायर कॅन बी फुलफिल्ड बाय ऑफरिंग क्वालिटी प्रोडक्ट. तर हा स्टेटमेंट तर बरोबर आहे ते याचं नाही. ड्युरेबिलिटी अँड कॉम्प्युटेशन ऑफ कॉस्ट आर रिलेटेड टू प्राइस एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. तर ड्युरेबिलिटी कम्प्युटेशन ऑफ प्राईसला एक वेळेस घेऊ शकता पण ड्युरेबिलिटी प्राईसची कसं रिलेट राहील. ड्युरेबिलिटी हे प्राईसची रिलेट नाही राहणार. ठीक आहे तर डी पण जे आहे डी ऑप्शन पण इथे गेला. ठीक आहे डी ऑप्शन पण इथे येणार नाही. आणि इव्हॅल्युएशन इज इम्पॉर्टंट आफ्टर आपला मार्केटिंग मिक्स तर हे पण इथे बरोबर आहे. ठीक आहे तर आपला फर्स्टवाला थर्डवाला आणि फिफ्थवाला म्हणजे ए सी अँड ई आपला ऑप्शन जो आहे तो काय होऊन जाईल इथे राईट होऊन जाईल. नेक्स्ट पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ 4 C's ऑफ मार्केटिंग. कॉस्ट कंटॅमिनेशन कम्युनिकेशन आणि कस्टमर.
तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे बघा 4 C's जे आहे ऑफ मार्केटिंग, जसे 4 P's ऑफ मार्केटिंग असतात जे जेम्स MC कॅथीनी दिलेले आहे, प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन, तसंच 4 C's ऑफ मार्केटिंग असतात. त्याच्यात येतं कॉस्ट, कन्व्हिनियन्स, कम्युनिकेशन आणि कस्टमर. ओके, तर हे 4 C's जे आहे हे लुटर बॉर्ननी दिलेले आहे आणि 4 P's कोणी दिले आहे, 4 P's जे आहे हे MC कॅथीनी दिले आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे लुटर बॉर्ननी दिलेले आहे. प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन बरोबर, प्रोडक्ट बरोबर कोण जातं, कस्टमर, इथे कस्टमर. ठीक आहे, प्रोडक्ट सोबत, नंतर कस्टमर सोबत, कम्युनिकेशन सोबत जो आहे हा इथे कोण जाईल, कम्युनिकेशन बरोबर जातं प्रमोशन. ठीक आहे, कॉस्ट बरोबर जातं प्राइस, आणि इथे जो P मिसिंग आहे तो आहे कन्व्हिनियन्स, कन्व्हिनियन्स बरोबर कोण जातं, प्लेस. ओके, सो अशा प्रकारे हे 4 P 4 C'चं रिलेशन मी तुम्हाला सांगितलं. सो ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे राईट आन्सर होऊन जाईल. सो दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.